अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथून अवैध औषध साठा जप्त केला आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाला लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्या आधारे विभागाच्या वाशिम आणि बुलढाणा पथकाने लोणार शहरातील चंदन मेडिकोजचे मागे असलेल्या गोडाऊनमध्ये तपासणी केली असता यामध्ये विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आले। या छापेमारीत 24 लाख रुपयांचा औषधी साठा त्या ठिकाणी आढळून आला असून यामध्ये कामोत्तेजक औषधी, गर्भपाताच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या यासह विविध प्रकारच्या औषधींचा समावेश आहे। दरम्यान या मेडिकल मालकाला डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही औषधी ग्राहकाला देऊ नये अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। दिनांक 19/12/2024 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मी स्वतः औषध निरीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा आणि आमचे मित्र औषध निरीक्षक वाशिम MV गोतमारे यांनी चंदन मेडिकोजच्या पाठीमागे असलेल्या एका रूम मध्ये अवैधपणे औषधीचा साठा ठेवलेला आहे असं कळलेलं आहे विनापरवाना। तर तो औषध साठा आम्ही जप्त केला। त्या साठ्याची किंमत एकूण 24 लाख रुपये आहे। तसेच चंदन मेडिकल स्टोअर्स मध्ये आम्हाला विगोरेक्स हे कामोत्तेजक औषध आढळून आले, ते सुद्धा आम्ही प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे। त्याची एकूण किंमत 8,000 रुपये आहे। तरी सर्व औषध दुकानदारांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे, नशा करणारी औषधे आणि तसेच ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या गेली नाही पाहिजे। आणि जनतेला सुद्धा सूचित करण्यात येते की कुठलीही औषधे, ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, कारण त्यामुळे शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो। धन्यवाद।